Good morning, students. Today we are going to learn about our body parts. You know your body parts. We have many parts. We have many parts, but we don't know what is the important body parts. Page number 36. You know body part. You know or know your body parts. Good morning, students. Today we are going to learn about page number 36. Know your body part or know your body. Our body has many parts, but we don't know the special of body part. आपल्याला आपल्या शरीराबद्दलची माहिती आपल्याला माहिती आहे, पण each and every parts have special. प्रत्येक आणि प्रत्येक भाग हा स्पेशल आहे, खास आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे. आणि मग हा खास पार्ट बघत असताना नो युअर बॉडी. नो मीन्स माहीत असणे. युअर म्हणजे आपलं आणि बॉडी म्हणजे शरीर. आपल्या शरीराबद्दल आपल्याला बरीचशी माहिती नसते, अनभिज्ञ नसतो आपण, कारण ईच अँड एव्हरी पार्ट्स हॅज स्पेशल. प्रत्येक पार्ट हा स्पेशल आपल्यासाठी आहे. फॉर द एक्झाम्पल, हेड, नोज, आईज, माउथ, हेड, शोल्डर, नीज, टोज, फिंगर्स, स्टमक, असे हे बॉडी पार्ट्स आहेत. आणि या बॉडी पार्ट्समध्ये आपलं काही फीचर्स आहेत, वैशिष्ट्य आहेत. ती वैशिष्ट्य आपल्याला माहिती नाही आहेत. म्हणतात ना, ज्याच्याजवळ असतं त्याला त्याची किंमत नसते, तसं आपल्या शरीराचं आहे. आताचं जर आपण चालू घडामोडीतलं कोविड-19चा जर विचार केला तर आपण आता मास्क घालायला लागलोय, पण याही अगोदर त्याचा मास्कचा काय उपयोग आहे, काय इम्पॉर्टंट आहे, याबद्दल आपण पुढे शिकणार आहोत. या टॉपिकच्या आधारे मी तुम्हाला उदाहरण दिलं, कारण त्याचं काही वैशिष्ट्य आहे. जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा आपल्या तोंडामधून थुंकी बाहेर पडत असते, हवा बाहेर पडत असते, आणि याच्या माध्यमातून आपल्याला किती त्रास सहन करावा लागतो, दुसऱ्याला त्रास सहन करावा लागतो, हे आपल्याला माहिती नाही. हे या कोरोनानं आपल्याला दाखवून दिलेलं आहे. मग आपण आता मास्क वापरायला लागलो, सोशल डिस्टन्सिंग काही प्रमाणामध्ये का असेना, पण त्याचा आपण वापर करायला लागलो. तसंच ह्या बॉडी पार्ट बद्दल आपल्याला काही माहिती करून घ्यायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल, रीड द होल पेज नंबर 36. आपण वाचूया, काय आहे ते बघूया. Our body has many parts. All parts are special. Read the following facts to learn how special they are. The brain keeps working even when you are sleeping. We have 2 eyes, but we see one picture. There are millions of bacteria on our skin, but most of them are harmless. Our nose can remember 50,000 different scents, smells.
Babies have around 300 bones in their body. As they grow up, the bones fuse together. Grown ups have fewer bones than babies. There are 206 bones in their body. The body repairs itself if the skin is cut or injured, blood starting flowing. After a little while, it closes. A scab forms on the cut. After a few days, the scab falls off. There is new skin under the scab. The air from our sneeze can travel at a speed of about 160 kilometers per hour. When we cough, the air from our cough travel at about 95 kilometers per hour. A broken bone grows again and repair itself. Doctor use a plaster cast to help it grow properly. अशा पद्धतीनं आपण आपल्या शरीराबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा आपण बघूया, आवर बॉडी हॅज मेनी पार्ट्स. मागच्या वेळेला मी सांगितल्याप्रमाणे की हेड, शोल्डर, नीज अँड टोज, नेक, चेस्ट, लीफ, टंग, टीथ, आयलिश, आयलँड, फोरहेड, हेअर, हेड, असे मेनी पार्ट्स आहेत. या पार्ट्सच्या आधारे हे खास वैशिष्ट्य आहे. ऑल पार्ट्स आर स्पेशल. स्पेशल मीन्स खास. स्पेशल मीन्स खास. ते स्पेशल आहेत. ते काय आहेत? स्पेशल आहेत. रीड द फॉलोइंग फॅक्ट्स टू लर्न हाऊ स्पेशल दे आर. ते का खास आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पहिल्यांदा बघूया आपण. द ब्रेन कीप्स वर्किंग इवन व्हेन यू आर स्लीपिंग. ब्रेन मीन्स मेंदू. ब्रेन म्हणजे मेंदू. ब्रेन म्हणजे मेंदू. बघा, आपला मेंदू कसा आहे बघा. आपला मेंदू कीपिंग वर्किंग इवन व्हेन यू आर स्लीपिंग. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपला मेंदू आपलं काम करत असतो. मेंदू कधी झोपत नाही. ब्रेन्स नेव्हर स्लीप. ब्रेन्स नेव्हर स्लीप. ब्रेन नेव्हर स्लीप. मेंदू कधीही झोपत नाही. म्हणून आपल्यामध्ये झोपेमध्ये स्वप्न पडलं की आपण दुसऱ्या दिवशी सकाळी आठवतो आणि लगेच सांगतो मला असं स्वप्न पडलं. मग तुम्ही झोपेत असता तेव्हा तुम्हाला आठवणार नाही ना. म्हणजे मेंदू तुमचा जागा असतो, तुम्ही झोपलेला असता. आपलं शरीर थकलेलं असतं, ते रेस्ट घेतं. बट ब्रेन नेव्हर रेस्ट. दे ऑलवेज वर्किंग. दे ऑलवेज वर्किंग. ते नेहमी काम करत असतं. अशा पद्धतीनं ते खास त्याचं फीचर आहे, वैशिष्ट्य आहे, स्पेशल आहे. ब्रेन. आपण काय बघितलं? पहिला ब्रेन बघितलं. वी हॅव 2 eyes but we can one picture. How many eyes? 2 eyes. We have 2 eyes. आपल्याकडे 2 डोळे आहेत. But at a time we can see only one thing at a time. एकाच वेळेला तुम्ही एकच वस्तू पाहू शकताय. 2 डोळे असले तरी आपण एकच वस्तू पाहू शकतो. तुम्ही हवं तर घरी एक्सपेरिमेंट करू शकताय. बट व्हॉट इज इम्पॉर्टंट? यू कॉन्स्टंटली, सातत्य आणि एकाग्रतेनं तुम्ही त्या वस्तूकडे पाहिलात
तर तुम्हाला जी गोष्टी पाहणार ती एकच तुम्हाला दिसणार, दुसरी दिसणार नाही. हे वैशिष्ट्य आहे. आईज, ब्रेन, आईज हे पिक्चर आहे. वन थिंग. देन देर आर मिलियन्स ऑफ बॅक्टेरिया. मिलियन्स म्हणजे दशलक्ष, हजारो संख्येनं बॅक्टेरिया. BACT बघा, BACTERICA बॅक्टेरिया. बॅक्टेरिया, बॅक्टेरिया, बॅक्टेरिया. BACTERIA बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. बॅक्टेरिया म्हणजे काय? जीवाणू. बघा, हजारोंच्या संख्येनं स्किन, त्वचा. आपल्या त्वचेवर हजारोंच्या संख्येनं काय झालेलं असतं की बॅक्टेरिया बसलेला असतात. आवर स्किन बट मोस्ट ऑफ देम आर हार्मलेस. त्यातले काहीच बॅक्टेरिया हे हार्मलेस असतात. अदरवाईज ते जास्त हार्म असतात. काही वेळेला आपल्या शरीरावर बसणारे बॅक्टेरिया आहेत, हे बॅक्टेरिया अतिशय ट्रबलिंग असतात, त्रास देणारे असतात. पण काही बॅक्टेरिया हे सौम्य त्रास देणारे असतात. आलं लक्षात? आवर नोज कॅन रिमेंबर. रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे. REMEMBER. रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवणे. मग काय ठेवतं बघा लक्षात? नोज, नाक. काय लक्षात ठेवतो? नोज. काय लक्षात ठेवतो बघा? 50,000 डिफरेंट स्मेल और सेंट्स और स्मेल्स. 50,000 प्रकारचे वास आपला नाक काय करतो? लक्षात ठेवतो. प्रत्येक वस्तूचा वास वेगवेगळा असतो बघा. आपल्या घरातल्या वस्तू घ्या, खूप दिवसानंतर आपण जर ब्लँकेट काढलं तर त्याचा कोबट वास येतो. आंबलेलं जेवण असेल तर त्याचा वास वेगळा येतो. आई आमटीला फोडणी घालते ना, त्याचा वास वेगळा असतो. छानपैकी जर चांगला राईस शिजवला असेल तर त्याचा वास वेगळा येतो. आपल्या घरामध्ये कापूरवडी आहे, त्याचा वास वेगळा येतो. आपल्या घरामध्ये जनावर आहेत, त्यांच्या शेणाचा वास वेगळा येतो. गटारीमध्ये असलेलं पाणी, त्याचा वास वेगळा येतो. डांबराचा वास वेगळा येतो. ईच अँड एव्हरीथिंग. अशा 50,000 प्रकारचे वास आहेत बघा. स्पेशल आहे की नाही सांगा? आणि हे 50,000 प्रकारचे वास हे नाक आपल्याला सांगतं की हा ॲटम आहे, ही वस्तू आहे, ही थिंग आहे. म्हणजे 50,000 प्रकारचे वास तुम्हाला लक्षात येतात. हे स्पेशल आहे. आपल्या नोजचं स्पेशल आहे, वैशिष्ट्य आहे, तिचं खास वैशिष्ट्य आहे. देन babies have around 300 bones in their body. बेबीज आपण बघितले बघा, सिंग्युलर आणि प्लुरल. BABY बेबी म्हणजे लहान बाळ, आणि बेबीज लहान बाळ, अनेक बाळ. BABIES का लागला प्रत्यय? IES प्रत्यय ते बघा तुम्ही. बेबीज. लहान बाळाच्या शरीरामध्ये 300 हाडं असतात. अतिशय लहान बाळ असतं तेव्हा 300 हाडं असतात. ग्रो अप, ॲज दे ग्रो अप, जेव्हा ते मोठं होत जातं, फ्यूज, FUSE, काय सांधलं जातं बघा. सांधणे ते एकमेकामध्ये सांधले जाते, एकमेकामध्ये समाविष्ट होतात. जसं तुमचं वय वाढत जाईल तसं ती हाडं काय होतात? एकमेकात समाविष्ट होतात. ते कुठं दुसऱ्याकडे कुठं जात नाहीत. दे आर नॉट मेल्ट, वितळत नाहीत. ड्रॉप, ते पडत पण नाहीत.
ते काय होतात, फ्यूज होतात, एकमेकांमध्ये समाविष्ट होतात. बघा इलेक्ट्रिकमध्ये फ्यूज गेली म्हणतात म्हणजे काय, की वरचा करंट खाली बरोबर ते फ्यूज होतं, सांधलं जातं, दरम्यानचं सांधलं जातं, बॅलन्स इक्वल केला जातो, ते बुन्स बॅलन्स इक्वल करतं. म्हणून लहान बेबीच्या शरीरामध्ये 300 हाडं असतात आणि आपल्यामध्ये जेव्हा आपण ग्रो होत जातो, ग्रोनअप्स होतो, त्या ग्रोनअप्समध्ये काय होतं, ह्या फ्युअर बोन्स मोर दॅन बेबीज, देर आर 206 बोन्स. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हाडं ही एकमेकांमध्ये सांधली जातात. ती कुठं जात ड्रॉप होत नाहीत, मेल्ट होत नाहीत, वितळत नाहीत, पडत नाहीत, ती एकमेकांमध्ये सांधली जातात. ओके. देन नेक्स्ट, द बॉडी रिपेअर्स इटसेल्फ. रिपेअर, रिपेअर म्हणजे रिपेअर म्हणजे रिपेअर, रिपेअर्स दुरुस्त, दुरुस्त, रिपेअर. आपलं शरीर आपोआप रिपेअरी होत येतं. इफ द स्किन इज कट, जर तुमची त्वचा कट झाली असेल, कापली असेल, ऑर इंजर्ड जखम झाली असेल, ब्लड स्टार्टिंग फ्लोईंग, त्याच्यातून रक्त येतं बघा. काहीतरी करताना आपलं कापलं, किंवा आपण सायकल मारताना पडलो, किंवा चालताना पडलो, आपण ठेच लागली, तर तिथून रक्त येतं. आफ्टर अ लिटल व्हाईल, आणि थोड्या वेळानंतर इट क्लोड्स, ते गोठलं जातं, थांबतं ते. अ स्कॅब फॉर्म अ द कट, ऑन द कट, खपली धरते त्याच्यावर, स्कॅब, SCAB, स्कॅब म्हणजे काय, खपली, खपली धरतं त्याच्यावरती, जिथं तुमचं खरचटलंय ना तिथं खपली धरतं. अँड फॉर्म्स, तयार होतं आपोआप खपली तयार होऊन. आफ्टर अ फ्यू डेज, आणि काही दिवसानंतर द स्कॅब फॉल्स ऑफ, काही दिवसानंतर ते आपोआप खपली धरलेलं पडतं, आणि तिथं काय होतं, देर इज न्यू स्किन अंडर द स्कॅब, आणि त्याच्यावर नवीन काय ते स्किन येते, नवीन स्किन येते. आलं लक्षात? हे वैशिष्ट्य आपल्या त्वचेचं, आपल्या स्किनचं वैशिष्ट्य आहे की ते आपोआप तिथं प्रक्रिया चालू होते. आपल्याला माहिती नाही आपलं शरीर आपली किती काळजी घेतं, पण आपण मात्र शरीराची काळजी घेत नाही. घाणेरडं, खेळून आलं की लगेच जेवायला बसणं, तिची स्वच्छता न राखणं, अशा पद्धतीचं दिलेलं आहे इथं, म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. द एअर फ्रॉम आवर स्नीज, SNEEZE, SNEEZE, स्नीज म्हणजे शिंकणे, शिंकणे. आपण शिंकतो बघा, आपण शिंकतो ना, त्याचे किती तासी किलोमीटरनं जातं बघा, आपल्याला कल्पना नसते त्याची. काय, 160 किलोमीटर पर हावर, एका तासाला शिंकण्याचा जो वेग आहे तो 160 किलोमीटर आहे, 160 किलोमीटर. म्हणून सोशल डिस्टन्सिंग आलेला आहे. तुम्हाला जर ताप आला असेल, तुम्हाला घसा हे झाला आणि तुम्ही शिंकलात, तर तुमच्या शिंकण्यामधून नाकावाटे, तोंडावाटे तुमच्या ते काय जातं, बॅक्टेरिया जातात, आणि आपल्याला त्याची लागण होते, आणि मग आपण आत्ता बळी पडा लागलोय कोरोना, कोविडनं. हे त्याचं कारण आहे. म्हणून मास्क आला बघा. पूर्वीची लोक दुर्मिळ होती, म्हणजे लोकसंख्या कमी होती, त्यामुळे ती आणि लांबून बोलत होती, आदरानं बोलत होती. आपण मात्र त्याच्या तोंडाजवळ जाऊन का रे म्हणून आपण विचारतो. इतकं आपल्याकडं आदर तयार झालेला आहे, आणि मग हे सगळं त्याच्यातून आलेलं आहे, या आदरानं आलेलं आहे. ते आदर, आदर म्हणतो आपण त्याला. हा, लक्षात आलं का तुमच्या? तशा पद्धतीनं वी कॅन कफ, COUGH, कफ म्हणजे खोकला, खोकला. आपल्याला खोकला लागतो, खोकतो, त्याचा 95 किलोमीटर पर हावर,
त्याचं स्पीड किती आहे? 95 किलोमीटर तासी, 95 किलोमीटरनं इतकं त्याचं स्पीड आहे. आणि खोकल्यानंतर मग दुसऱ्याच्या नाका तोंडात जातं. आलं लक्षात? आणि म्हणून हे सगळ्या अशा पद्धतीचं हे वैशिष्ट्य आहे. देन अ ब्रोकन बोन ग्रोज अगेन अँड रिपेअर इटसेल्फ. मोडलेलं हाड आपोआप जुळतं. कुणाचं बाळानो? हे जे कमी वय आहे ना, अशा लोकांचं मोडलेलं हाड आपोआप जोडलं जातं. आपोआप जोडलं जातं. ज्यांचं वय जास्त झालंय त्यांचं ते हाडं ठिसूळ बनतात. ते लवकर रिपेअरी होत नाहीत. मग त्यांचं ऑपरेशन करावं लागतं, स्क्रू घालावं लागतात किंवा रॉड टाकावा लागतो आणि मग तशा पद्धतीनं ते हळूहळू जुळवण्याचा प्रयत्न करत असतात. पण तिथं थोडा बेंड येतो. अशा पद्धतीनं डॉक्टर यूज अ प्लास्टर काट्स टू हेल्प इट ग्रो प्रॉपरली. योग्य रीतीनं त्याची वाढ होण्यासाठी डॉक्टर प्लास्टर टाकतात बघा. पायाला कुठं तुम्हाला जिथं ॲक्सिडेंट झाला आहे ते ब्रोक झाले, मोडले, हाड मोडले, तिथं प्लास्टर घालतात, प्लास्टर करतात. ते घट बसतं. महिना 2 महिने डॉक्टरच्या ट्रीटमेंटनुसार तुमच्या शरीराच्या प्रकृतीच्या नुसार त्याची कालमर्यादा ठरलेली असते. अशा पद्धतीनं आपण आपल्या शरीराची कशी काळजी घेऊ किंवा घेतली पाहिजेत याविषयी गिव्ह द इन्फॉर्मेशन अबाउट युअर बॉडी. Which parts have special and how we are care them. त्याची काळजी कशी घेतली पाहिजे याबद्दल आपण माहिती सांगितली. आपण पहिल्यांदा बघितलं ब्रेन, नंतर बघितलं आपण आईज, नंतर आपण बघितलं स्किन, नंतर बघितलं नोज, नंतर आपण बघितलं बून्स, नंतर आपण बघितलं स्किन बघितलं, नंतर बून्स बघितलं, नंतर आपण बघितलं स्नीज, स्नीज बघितलं, नंतर बघितलं कफ. हे सगळं काय आहे? स्पेशल आहेत आपल्यासाठी. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण त्याची बारकाईनं केअर ऑफ देम, आपण आपल्या शरीराची योग्य रीतीनं काळजी घेतली पाहिजेत. लक्षात आलं? हे शब्द लिहून घ्या. हे शब्द लिहून घ्या. हे शब्द तुमच्या वहीत आले पाहिजेत. पाठांतर तुमचं झालं पाहिजे. आलं का लक्षात? आणि त्या पद्धतीनं आपण काय करणार आहोत की याबद्दल अधिक माहिती आपण घेणार आहोत. अधिक माहिती आपण बघणार आहोत. ती माहिती बघा पुन्हा एकदा आपण बघूया. स्पेशल खास, स्पेशल खास. ब्रेन BRAIN, ब्रेन म्हणजे मेंदू. बॅक्टेरिया BACTERIA, बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू. SKIN, स्किन म्हणजे त्वचा. फ्यूज FUSE, फ्यूज म्हणजे सांधणे. रिपेअर REPAIRS, रिपेअर्स. रिपेअर PAIRS, रिपेअर्स म्हणजे दुरुस्त. स्कॅब SCAB, खपली. स्नीज SNEEZE, स्नीज म्हणजे शिंकणे. कफ COUGH, खोकला. अशा पद्धतीनं आपण ईच अँड एव्हरी पार्ट्स आपल्याला काय करायचं आहे? केअर करायचं आहे, त्याची दक्षता घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्या शरीराची बारकाईनं काळजी घ्यावी लागणार आहे. इथून पुढचे फार दिवस वेगळे आहेत. आपण प्रत्येक मोमेंट्स, प्रत्येक क्षण आपण काळजीपूर्वक चाललं पाहिजेत, बोललं पाहिजेत, वागलं पाहिजेत, सोशल डिस्टन्सिंग पाळला पाहिजेत.
यूज मास्क केला पाहिजेत, सॅनिटायझरचा वापर केला पाहिजेत, फ्रिक्वेंटली वी वॉश, आपण हात धुतला पाहिजेत. अशा पद्धतीनं नाकाबद्दल आपण माहिती घेतली, ब्रेनमधली माहिती घेतली, आईजबद्दल माहिती घेतली, बद्दल माहिती घेतली, स्किनबद्दल माहिती घेतली, शिंकण्याबद्दल, खोकल्याबद्दल आणि हाड मोडल्यानंतर कशा पद्धतीनं डॉक्टर ट्रीटमेंट देतात त्याच्याबद्दल आपण माहिती घेतली. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं नो युअर बॉडी आपण भाग पाहिलेला आहे. तुमच्या हे वहीमध्ये शब्द आले पाहिजेत आणि ह्याचं वाचनसुद्धा तुम्हाला करता आलं पाहिजे. पुन्हा एकदा आपण वाचूया का ते कशा पद्धतीने दिलेत बघा. ईच अँड एव्हरी पार्ट्स फार महत्वाचा आहे बघा. वन्स अगेन पुट युअर फिंगर ईच अँड एव्हरी वर्ड्स. आवर बॉडी हॅज मेनी पार्ट्स. ऑल पार्ट्स आर स्पेशल. रीड द फॉलोइंग फॅक्ट्स. वस्तुस्थिती, फॅक्ट्स म्हणजे वस्तुस्थिती, टू लर्न हाऊ स्पेशल दे आर. The brain keeps working even when you are sleeping. We have two eyes, but we see one picture. There are millions of bacteria on our skin, but most of them are harmless. Our nose can remember 50,000 different smells or scents. Babies have around 300 bones in their body. As they grow up, the bones fuse together. Grown-ups have fewer bones than babies. There are 206 bones in their body. The body repairs itself if the skin is cut or injured. Blood starting flowing. After a little while, it clots. A scab forms on the cut. After a few days, the scab falls off. There is new skin under the scab. The air from our sneeze can travel at a speed of about 160 kilometers per hour. When we cough, the air from our cough travels at about 95 kilometers per hour. A broken bone grows again and repair itself. Doctor use a plaster cast to help it grow properly. अशा पद्धतीनं ही तुम्ही वाचायचं आहे, हे वहीत लिहून घ्यायचं आहे.